नमस्कार. गोवर्धन प्रस्तुत आणि टाटा इंट्रा सहप्रस्तुत TV9 मराठी बाप्पा मोरया, को पॉवर्ड बाय JSPM युनिव्हर्सिटी, फिनोलेक्स पाइप्स अँड फिटिंग्स, हेम अगरबत्ती, जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स आणि निर्मा या कार्यक्रमात मी सुमित शंकर सावंत आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. लाडक्या गणरायाच्या आगमनानं वातावरण मंत्रमुग्ध झालंय. भक्तिमय वातावरणात आपण रममाण झालोच आहोत. मात्र त्यासोबतच सामाजिक संदेश देणारे देखावेही आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनुभवणार आहोत. पाहूया. आपल्या लाडक्या बाप्पाचा पाहुणचार करण्यात गणेश भक्त तसूभरही कमतरता पडू देत नाहीत. बाप्पासाठी गोडाधोडासोबतच विविध पदार्थांचे नैवेद्य तयार केले जातात. चला तर मग पाहूयात अभिनेत्री वंदना सरदेसाई यांनी बाप्पासाठी खास काय बनवलंय ते. नमस्कार. नैवेद्य स्पेशल मध्ये मी धनुश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या भागात आपल्या बरोबर आहेत सुप्रसिद्ध अभिनेत्री वंदना सरदेसाई. नमस्कार. नमस्कार. या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे आणि आज खास बाप्पासाठी नैवेद्य तुमच्या हातनं बनणार आहे. कोणता पदार्थ आहे तो? तो आहे माझा आणि बाप्पाचा आवडता खांडवी. त्याला खांडवी म्हणतात आमच्या कर्नाटक साईडला. आणि पटकन होणारा आहे, 10-15 मिनिटात होतो. आणि गुळ हा मेन त्याच्यातला पदार्थ असल्यामुळे जे डाएट कॉन्शियस आहेत त्यांच्यासाठी चांगला आहे. वा, चला तयारी करून घेऊया. चला. खांडवीची आम्ही तयारी करून घेतली आहे. आता सुरुवात करूया. ह्याच्यामध्ये मेन पदार्थ आहे गुळ. म्हणजे मी इथं गुळाचं पाणी करून आणलेलं आहे. बरं. आणि जो रवा आहे तो आपल्याला आता छान तुपावर खमंग परतून घ्यायचा. बरं. ओके. आता हा गॅस पेटूया. नंतर छान 4-5 चमचे तूप. वा, तूप म्हटलं की गोवर्धन तूपच. गोवर्धन तूप हे गाईच्या शुद्ध दुधापासून तयार केलेलं असतं. वा, गोवर्धन तूप म्हणजे दाणेदार सोनेरी. आणि मुळात हा खूप जुना ब्रँड आहे ग. हो. मी पण घरी हेच वापरते अनेक वर्ष. जुनं ते सोनं म्हणतात. खरंय. आणि शुद्धता म्हणजे गोवर्धन आलं. हे बघ, हा असा छान रवा परतून घ्यायचा. तूप जरा किंचित जास्त घालायचं ना. हो. हा, त्याच्याशिवाय खमंगपणा कसा येणार. बरोबर. आणि नैवेद्याचे पदार्थ म्हटल्यानंतर तूप येतच जास्त. अगदीच. त्याच्याशिवाय नाही. आपल्याकडे तुपाला महत्व आहेच ना. तसंही सणावारी आपण तुपाचा दिवा सुद्धा लावतो बाप्पाला. हे बघ, आता हा रवा छान खमंग परतून झालाय. तुला वास येतोय ना? खमंग वास येतोय. आणि लालसर छान भाजून घ्यायचा. हो. आता ह्याच्यामध्ये पुढची महत्वाची स्टेप म्हणजे हे गुळाचं पाणी करून आणलंय मी. बरं. म्हणजे 1.5 वाटी गुळ आणि त्याच्यात 2.5 वाटी पाणी. बरं. आणि पाणी गरम करायला ठेवून मग त्याच्यात गुळ विरघळायला घ्यायचा. बरं. म्हणजे काय होतं, गुळ जोपर्यंत विरघळत नाही तोपर्यंतच पाणी गॅसवर ठेवायचं. बरं. नंतर बंद करून टाकायचं. कारण खूप वेळ जर तापवलं ना ते तर मग त्याचा पाक होतो गुळाचा. तो नकोय आपल्याला. बरं. आता हे पाणी मी ह्याच्यामध्ये घालणार तुपामध्ये, हळूहळू. रव्यामध्ये. आहा. हा 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 हा. आणि हवं असेल तर थोडासा मिठाचा दाणा. बरं. या गुळ आपण कोणताही, म्हणजे आता गुळाचे सुद्धा आपण काळा गुळ घेतला किंवा जो खरं तर कुठलाही घालायचा. पण मी जनरली सेंद्रिय वापरते. हे बघ, आता हा छान रवा याच्यामध्ये जरा शिजू दे. बरं. तोपर्यंत आपण जरा हे झाकून ठेवूया. हे शिऱ्यासारखं घट्ट करायचं का जरा? हा, म्हणजे शिऱ्याचा आपण शिरा कसा थोडा असा मोकळा सोडतो, हा गोळा करून घ्यायचा प्रॉपर. बर. त्याच्या कारण वड्या करायच्यात ना आपल्याला. वा, मस्त गोळा तयार झाला बघ. आता आपण हे एका ताटाला तूप लावायचं. बरं. आणि हे मिश्रण त्याच्यावर छान थापून घ्यायचं. बरं. वड्या पाडायला. वा वा. अगदी शिरा नाही पण शिऱ्यापेक्षा घट्ट असं हे मिश्रण करून घ्यायचं. गॅस बंद केलाय मी आता. बरं. ताटाला तूप लावून घेऊया छान. यातही तूप आपण जास्त घातल्याने तूप छान सुटलंय बघा ना. अरे, तुपाने जो काही खमंगपणा येतो ना पदार्थाला. आणि दिसायलाही सुंदर दिसतंय. हे गरम असतानाच थापायचंय ना? गरम असलं तर थापलेलं बरं. आता त्याला हे काही काजूचे काप, काही बदामाचे काप,
असं छान ड्रायफ्रुट्सनी गार्निश करून घ्यायचं. लहान मुलांना आवडतात ना जास्त करून. आणि आपण बाप्पासाठी करतोय तर बस. बाप्पाला आवडणारच. नैवेद्य म्हटल्यानंतर या सगळ्या गोष्टी आल्याच. आल्याच. आपल्यालाही बरं वाटत नाही ना हे सगळं केल्याशिवाय. आता याच्या छान वड्या पाडून घेऊया. मला जरा बरं. सुरी देतेस तिकडची. ही चालेल. बाप्पा खुश. हे बरेच राहिले ड्रायफ्रुट्स. सढळ हाताने लावून टाक. हा, काही उरून देऊ नका. काय काही शिल्लक बरं, ठेवे. हे डेसिकेटेड कोकोनट हा लावूया ना, ते पण लावूया. म्हणजे आम्ही ते लावतो, आम्हाला आवडतो म्हणून. काही जण नाही तर तो तुमचा चॉईस आहे. बर. आता हे छान सुकं खोबरं सुद्धा पा तर सजवण्यासाठी वरण. आणि जरा गार झाला की काढून घेऊया. हा. सुकं खोबरं आणि सुका मेवा असं सगळं घालून सजून ही खांडवी तयार आहे. क्या बात है, बाप्पाला नैवेद्य तयार, खांडवी तयार. वंदनाताई, तुम्ही इथे आलात आणि बाप्पासाठी सुंदर नैवेद्य करून दाखवलात. त्यासाठी गोवर्धन कडून तुम्हाला ही गोड आनंदाची भेट. थँक्यू. गणेशोत्सवाच्या खूप शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा. गोवर्धन या ब्रँडनी आता मिठाई क्षेत्रात पदार्पण करत गाईच्या शुद्ध तुपापासून तयार केलेली मिठाई लॉन्च केली आहे. या मिठाईंमध्ये मोदक, पेढे, काजू कतली आणि काजू पिस्ता रोल या मिठाईंचा समावेश आहे. या गणेशोत्सवामध्ये आपल्या जवळच्या दुकानात जाऊन गोवर्धनची मिठाई खरेदी करा आणि गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करा. गर्वाने गोवर्धन. पुण्यातल्या मानाच्या गणपतींसोबतच श्रीमंत दगडूशेठ गणपतीचंही अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. दगडूशेठ मंदिर न्यासकडून यंदा हिमाचल प्रदेशमधील जटोली मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आलेली आहे आणि त्यात प्रतिकृतीला केलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईनं भक्तांच्या डोळ्याचं पारणं फेडलंय. मुंबईतल्या माटुंग्यातल्या जीएसबीच्या गणेश मूर्तीला सर्वात धनाढ्य गणपती म्हणून ओळखलं जातं. जीएसबी सेवा गणेश मंडळाच्या या गणपतीचं यंदाचं 70वं वर्ष आहे आणि यंदा बाप्पाला अर्पण केलेल्या 68 किलो चांदीच्या 2 समई या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरतात. यंदा आमचा 70वा गणेशोत्सव आहे. बाप्पाला 2 चांदीचे समय दिलेले आहेत. 65 ते 68 किलो चांदी आहेत. त्याच्यानंतर देवाला आम्ही नैवेद्य टाकतो. त्याला यावेळी 14 चांदीचे पात्र आलेले आहेत. ते एकूण 20 किलो असतील. तो हे कुल मिळून मला वाटतं 85 किलो चांदी यावर्षी वाढलेली आहे. आज ह्या दिवशी सकाळी 8 वाजता तुलाभारला सुरुवात झाली. 1725 भाविकांनी, आम्ही ते ॲडव्हान्स बुकिंग करून घेतो, सेम डे होत नाही. एकाने कोणाला तुलाभार काढायचा असेल, नवस टाकलेलं असतं, नारळाचा तुलाभार, लाडूचा तुलाभार, पंचकदाईचा तुलाभार, मोदकचा तुलाभार, नाना प्रकाराचा, फुलाचा तुलाभार, चांदीचा तुलाभार, सर्व लोकांनी म्हणजे भाविक आपले येतात, नवस हे करतात. आज त्यांनी 1725 लोकांनी नवस पेडलेला आहे.
गणरायाची उंच मूर्ती आणि वैविध्यपूर्ण देखावे हे मुंबईतल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे. वांद्रे पश्चिममधल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं साकारलेला देखावा गणेश भक्तांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय. कन्याकुमारीतल्या स्वामी विवेकानंद स्मारकाची 52 फूट उंचीची हुबेहूब प्रतिकृती इथे साकारण्यात आलेली आहे. मुंबईत अगदी उत्साहात, जल्लोषात, आनंदात गणेशोत्सव साजरा होतोय आणि अगदी विदेशातून लोक गणेशोत्सव पाहण्यासाठी या ठिकाणी येऊ लागलेत. मी सध्या मुंबईच्या बांद्रा पश्चिम या ठिकाणी असलेल्या गणेशोत्सव मंडळाच्या बाहेर आहे. या ठिकाणी आपण पाहतोय की भव्य असा पंडॉल तयार करण्यात आलेला आहे. त्यासोबतच यंदाचं 58वं वर्ष आणि स्वामी विवेकानंद स्मारकाची 52 फूट उंच हुबेहूब प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे. दरवर्षी अशाच पद्धतीनं वेगवेगळे डेकोरेशन करत असतात. केदारनाथचं झालं, आता या डेकोरेशनचं वेगळंपण काय आहे? असं आहे की वांद्रे पश्चिम गणेशोत्सव मंडळ आणि आमदार आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून देशभरातील वेगवेगळी मंदिरं आपण इकडे साकारत असतो आणि यावेळेला शेलार साहेबांच्या संकल्पनेतून कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद रॉक म्हणजे स्वामी विवेकानंद स्मारक आहे हे करण्याचं ठरवलं. कारण तिकडे स्वामी विवेकानंदांनी तिथे 3 दिवस ध्यानधारणा करून नंतर त्यांचं रॉक मेमोरियल ट्रस्ट आपले बांधण्यात आलं. तर ती कन्याकुमारी एका आपल्या देशाच्या एका बॉर्डरवर आहे, तर ते लोकांपर्यंत पोचलं पाहिजे म्हणून यावेळेला स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल आपण बनवलेलं आहे. मुंबईच्या माटुंगा फुल मार्केट असोसिएशनच्या बाप्पाला यंदा फुलांची आरास करण्यात आलेली आहे. आकर्षक फुलांच्या सजावटीमधून मोर साकारण्यात आलेला आहे. यंदा मंडळानं मुरुगन या देवाची थीम ठेवली आहे. यंदाचं मंडळाचं हे 52वं वर्ष असल्यानंच 10 दिवस विविध फुलांची सजावट बाप्पाभोवती केली जाते. त्याप्रमाणे यंदाही माटुंगा फ्लॉवर मार्केटमध्ये गणपती विराजमान झालेले आहेत आणि ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय. अगदी सुंदर अशी प्रतिकृती उभारण्यात आलेली आहे आणि जे रंगसंगती आहे ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. हे संपूर्ण जे डेकोरेशन करण्यात आलेलं आहे, देखावा करण्यात आलेला तो फुलांचा देखावा करण्यात आलेला आहे. 2 मयूर आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत, मोर दिसत आहेत आणि त्या मोरांना देखील फुलांना सजवण्यात आलेलं आहे आणि विविध रंगाच्या फुलांनी सजून फ्लॉवर मार्केटचा राजा विराजमान झालेला आहे. आपण पाहतोय की यंदाचं 52वं वर्ष आहे. सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील ही परंपरा अशाच पद्धतीनं दैवत ठेवण्यात आलेली आहे. फुलं महाग झालेली आहेत आणि त्यामुळे फुलांच्या किमती कुठे ना कुठेतरी कमी कराव्यात अशी जी मागणी आहे ती या सगळ्या फ्लॉवर असोसिएशनच्या विक्रेत्यांकडून करण्यात येते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड तालुक्यातल्या मुणगे या गावात दरवर्षीप्रमाणे यंदाही 21 दिवसांसाठी गणपती विराजमान झालेत. श्रीदेवी भगवती देवस्थानकडून पारंपरिक पद्धतीनं गणेशोत्सव साजरा केला जातो. सागरी महामार्गाला लागून असलेलं देवी भगवतीचं हे प्राचीन कौलारू देवालय 1885 मध्ये बांधण्यात आलंय. तर सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातल्या गोटखिंडी या मशिदीमध्ये गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. न्यू गणेश कला, क्रीडा आणि सांस्कृतिक तरुण मंडळाकडून बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाते. यंदाचं हे 45वं वर्ष आहे. 15,000 लोकवस्तीच्या या गावात गुण्यागोविंदानं एकत्रितपणे गणेशोत्सव साजरा केला जातो. हे मंडळ आम्ही 1980 साली स्थापन केलं. त्यावेळी वर्गणी म्हटलं तर 4 आणे 8 आणे अशा पद्धतीने आम्ही गोळा करून हे मंडळ स्थापन करून आता त्याचा वटवृक्ष झालेला आहे. सदर मंडळ हे आम्ही हिंदू मुस्लिम कार्यकर्ते एकत्र येऊन गेले 44 वर्षे चालवित आहोत. बऱ्याच वर्षी झाले तर आम्ही गणपती बसवितो आणि गणपतीवर मोहरम आला तर मोहरम पीर एक जागीच बसवितो आम्ही आणि हिंदू मुस्लिम आम्ही एक आहे. एकामेकाला सहभाग करतो आणि एकमेकांना आम्ही एकता आहे. आझाद हिंद सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं 1928 पासून आपली ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरा कायम ठेवलेली आहे. यंदाचं मंडळाचं 97वं वर्ष आहे आणि यंदा मंडळानं श्री दत्त महाप्रभू अवतार देखावा साकारला आहे.
ही दृश्य आपण बघतोय अमरावतीमधली आहेत. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया हा जयघोष संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आपल्याला दुमदुमताना पाहायला मिळतोय. तर आझाद हिंद गणपती मंडळाचं यंदाचं 97वं वर्ष आहे. आणि इथे घेतोय एक छोटासा ब्रेक. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा सर्वांचंच स्वागत. गणपती हा 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती. त्यामुळेच बोरिवलीत राहणाऱ्या हरीश पाटील यांनी विद्येची देवता असलेल्या बाप्पाची शाळा घरातच भरवली आहे. आताच्या काळात लोकांचा कल मोबाईलकडे जास्त आहे आणि वाचनाकडे कमी आहे. हीच बाब लक्षात घेता आता पुठ्ठ्यांचा वापर करत त्यांनी ग्रंथालयाचा हा देखावा साकारलेला आहे. या वर्षीचा विषय आहे ग्रंथालय आणि आमच्या ग्रंथालयाचं नाव आहे बाप्पाची शाळा. आणि बाप्पाची शाळा हा विषय आम्ही ह्या कारणाकरता घेतलेला आहे की बऱ्याच मुलांना, बऱ्याच पालकांना पुस्तकांचा विसर पडत चालला आहे. मोबाईलमुळे पूर्ण जग मोबाईलचं झालेलं आहे. तर खूप सुंदर सुंदर पुस्तके अशी लिहिलेली आहेत लेखकांनी, तर ती वाचावी. त्याच्यातून भरपूर बोध घेण्यासारख्या बऱ्याच गोष्टी असतात. तर तो आमचा पूर्ण एक कॉन्सेप्ट आहे. आणि हे जे काही डेकोरेशन आम्ही बनवलेलं आहे ते पुठ्ठ्यांपासून बनवलेले आहे. म्हणजे टाकाऊतून टिकाऊ आम्ही सगळ्या म्हणजे डेकोरेशन बनवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. सार्वजनिक मंडळांसोबतच घरगुती बाप्पांच्या देखाव्यातही सामाजिक संदेशपर देखावे पाहायला मिळतात. भायखळ्यातल्या तांदळेकर कुटुंबियांनी महिला अत्याचाराविरोधातला देखावा साकारलाय. महिला सुरक्षा आणि नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी, गुन्हेगारी प्रवृत्तीविरोधात कडक कायदा नियम लागू करण्यासंदर्भातला देखावा साकारण्यात आलेला आहे. मुंबईतील महालक्ष्मी येथील श्रेयस नांदगावकर यांच्याकडे गणरायाचं आगमन झालेलं आहे. त्यांनी रिकाम्या काळीपेटीचा वापर करून सजावट केली आहे. कोकणातल्या घराघरात टाळ मृदुंगाचा गजर ऐकायला मिळतोय. आराध्य दैवत गणरायाच्या पाहुणचारात चाकरमनी रममाण झालाय. रत्नागिरीतल्या खडपोली या गावातल्या विजय तावडेंच्या घरीही असंच भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळतोय. तावडे कुटुंब अनेक वर्षांपासून पारंपरिक पद्धतीनं गणेशोत्सव साजरा करतायत. नाशिक शहरातले हॉटेल व्यावसायिक विक्रम उगलेंच्या घरीही पर्यावरणपूरक बाप्पा विराजमान झाले. बाप्पाची मूर्ती ही बांबू, पेपर डिश, पेपर ग्लास पासून बनवण्यात आली आहे. तर आरास ही पत्रावळी ड्रोनचा वापर करून बनवण्यात आलेली आहे. नाशिकमधली आपण ही दृश्य बघतोय. नाशिकमध्ये हॉटेल व्यावसायिक असलेले विक्रम उगले यांच्या घरी देखील पर्यावरणपूरक बाप्पा विराजमान झालेले आहेत. बाप्पाची मूर्तीच ही बांबू, पेपर डिश आणि पेपर ग्लास पासून तयार करण्यात आलेली आहे. तर बाप्पासाठी आरास ही पत्रावळी आणि ड्रोनचा वापर करून बनवण्यात आलेली आहे. उभारलेलं डेकोरेशन हे पूर्णतः पर्यावरणपूरक आहेत. यामध्ये कुठल्याही पद्धतीचे आर्टिफिशियल गोष्टी आम्ही वापरलेल्या नाही आहेत. मी व माझं कुटुंब, माझी पत्नी शीतल, माझी मुली
यांनी हे सगळं डेकोरेशन तयार केलं आहे आणि त्याच्यामध्ये ड्रोनपासून लाईट बनवलेले आहेत. त्याच्यामध्ये पत्रॉळीपासनं आम्ही पूर्ण त्याचं डेकोरेशन बनवलेलं आहे आणि बांबूच्या पेपर प्लेटपासून आणि ग्लासपासून आम्ही बाप्पाची मूर्ती बनवलेली आहे. मंडळी, बाप्पा मोरया या कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.